ही नोट 500 रुपयाची आहे, पण याची किंमत फक्त 156 रुपये आहे. खरंच तुम्हाला सांगतो, जर महागाईचा दर हा 6% धरला तर माझ्या हातातील या नोटेची भविष्यामध्ये किती किंमत असेल आपण ते पाहूया. 6% महागाईमुळे 5 वर्षानंतर याची किंमत 374 रुपये असेल, 10 वर्षानंतर 279 रुपये असेल, 15 वर्षानंतर याच 500ची किंमत 209 रुपये असेल आणि 20 वर्षानंतर हे 500 रुपये फक्त 156 रुपये राहतील. याचाच अर्थ असा होतो की मी माझ्या इन्कमला, माझ्या उत्पन्नाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले नाही तर भविष्यामध्ये त्याची किंमत जर कमी झाली तर आश्चर्य वाटायला नको. यासाठी काय करावं लागेल? तुमचे उत्पन्न अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा जिथे महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळतील आणि यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे म्युच्युअल फंड मधील SIP. समजा हेच 500 रुपये मी दर महिना SIP मध्ये गुंतवत गेलो, मार्केटने जर 12% रिटर्न दिले तर भविष्यामध्ये याची व्हॅल्यू किती असेल आपण ते पाहूया. 5 वर्षानंतर याची किंमत 40,500 रुपये असेल, 10 वर्षानंतर 1,12,000 रुपये, 15 वर्षानंतर 2,38,000 रुपये आणि 20 वर्षानंतर 4,60,000 रुपये. याचा अर्थ असा की तुमचे बजेट कमी असले तरी चालेल, फक्त इन्व्हेस्टमेंट ही योग्य ठिकाणी झाली पाहिजे.